या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हा प्रीतम सर रोल मुंबई जय महाराष्ट्र। सोलापूर शेतपंत बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते। मागील 2 महिन्यापासून या ठिकाणी कांद्याचे लिलाव बघितले तर 400-500 रुपये प्रति क्विंटल पासून 600-700 रुपयेपर्यंत सरासरी भाव जर काढला तर 400-500 रुपयाच्या प्रति क्विंटलच्या दराने कांदा विकला जातोय। आज कांद्याचा उत्पादन खर्च काढला तर प्रति क्विंटल हा 2-2.5 हजार रुपयाच्या पुढे गेलेला आहे। एकरी कांद्याचा उत्पादनाचा खर्च हा 70 ते 80 हजार रुपयापेक्षा जास्त झालेला आहे। कांद्याचे बियाणे मागलेत, रासायनिक खताच्या किमती वाढलेल्या आहेत, मजुरी वाढलेली आहेत, महागाई झालेली आहे, डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतूक मागलेली आहे। या सगळ्याचा विचार केला, बाजारानं मागलेला आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज किमान 4,500 रुपयाचा भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। आणि मागच्या 2 महिन्यात जो शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल दराने विकलाय त्या कांद्याला किमान 3,000 रुपयाचा दर 4,500 रुपयाचा दर मिळाला पाहिजे, ही मागणी घेतलेली आहे। कारण आज आम्ही लहान असताना 1990-95 सालीचा विचार केला तर तेव्हा सुद्धा कांदा 400-500 रुपये प्रति क्विंटल कांदा विकला जात होता। आज 30-35 वर्षांनी सुद्धा कांद्याचा दर तोच आहे, 400-500 रुपये प्रति क्विंटल। मग महागाईच्या प्रमाणात कांद्याचा दर का वाढत नाही, म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो। या ठिकाणी सौदे बंद केलेत। अनुदान उद्या मागच्या वर्षी शासनाने 2 वर्षापूर्वी प्रत्येक वर्षीच खरं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये हे व्यापारी असतील, शासन असेल, संगतमत करून जेव्हा शेतकऱ्यांच्या कांद्याची आवक वाढलेली असते तेव्हा कांद्याचे दर पाडले जातात। 2 वर्षापूर्वी आम्हाला या ठिकाणी शासनाने आम्ही 1000 रुपयाची मागणी करून सुद्धा 300 रुपये आंदोलन जाहीर केलं होतं, ते सुद्धा आम्हाला 100% शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। आणि आज पुन्हा शेतकऱ्यांना खरंच शासनाच्या अनुदानाची गरज आहे। शासन मंत्र्यावर हजारो कोटी रुपयांचा खर्च करते, मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते। शेतकऱ्यांचं सरकार म्हणून सत्तेत आलेल्या सरकारला आम्ही विनंती करतोय, तुम्ही या सरकार शेतकऱ्यांना किमान 3,000 रुपयाचं अनुदान जाहीर करा। आज शिमगाय या शेतकऱ्याच्या बोंबलण्याचा आवाज तरी तुम्ही ऐकावा। अधिवेशन चालू आहे, या अधिवेशन काळात तुम्ही तात्काळ निर्णय घ्याल आणि किमान 3,000 रुपयाचं अनुदान जाहीर करताल आणि इथून पुढचा निर्णय घ्याल। आणि आज या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री असणारे छगन भुजबळ साहेबांनी मागे विधानसभेमध्ये एक प्रश्न मांडला होता, कांद्याला किमान 3200 रुपयाचा हमी भाव जाहीर करा। आज ते छगन भुजबळ साहेब गप्प बसलेले आहेत। भुजबळ साहेबांना मी विनंती करतोय, तुम्ही नाशिक जिल्ह्यातून येतो, ज्या ठिकाणी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होतंय, आपण सुद्धा या ठिकाणी आवाज उठवून आदिवासात आवाज उठवावा आणि कांद्याला किमान 4,500 रुपयाचा हमी भावाचा कायदा करून द्यावा आणि 3,000 रुपयाचा हमी भाव तो आम्हाला मिळाला पाहिजे, हीच आमची या ठिकाणी मागणी आहे। डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ, डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय। डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर। 0217 26 27 004 74 14 96 96 64।